पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. अगं काय सांगतेस का आत्या? मग मी म्हंटल नव्हतं तुला, नवरा बायको म्हंटल की भांडण ही आलीच. अगं कशावरून चाललं होतं? दादांनी काहीतरी सांगितलं त्यांना, काय? ते मला नाही कळलं. आणि ते त्या उर्मीला मान्य नाहीये. वा आत्या, धक्क्यावर धक्के देतेस तू मला चांगले. पण याचे चांगले पांगफेड म्हणजे झालं. रोज तुझे पाय धुवून पाणी पिईन मी आत्ते. पुरे ते नंतर बघू आपण. आधी तू जा, तुझ्या यांच्याशी बोल. काय ग आत्या? अगं बायको भांडल्यामुळे दुखावले गेलेत तुमचे हे. अशी फुंकर घाल ना की फक्त तुझाच आधार वाटला पाहिजे त्याला. कुठे आहेत ते? बाहेर. आणि ती आत. आणि मी त्या दोघांच्या मध्ये. बरं नंदे, मी सांगितलेले लक्षात ठेव. उर्मीचा विषय काढू नकोस, तिच्या विरुद्ध बोलू नकोस, नाहीतर सगळं तुझ्यावर शेकेल. हा पण आत्या, ते असं नक्की म्हणाले का? काय ग? हेच की माईंना काही झालं तर त्याचा आपल्या नात्यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. हो, माझ्या कानाने ऐकलं मी. मग तर माझा मार्ग ठरला. माई, आता त्यांना काहीतरी व्हायलाच पाहिजे ना. नंदे, माझ्या मुलीवर कर्मकांडांची कुठलीही सक्ती केली जाणार नाही. तिला घरकाम करायची इच्छा नसेल तर तसं करण्याची कोणीही जबरदस्ती करणार नाही. वासू तसं करणारच नाही बाबा. त्याच्या घरच्यांचं काय? मी शब्द देतो, त्यांच्याकडूनही असं काही होणार नाही. हाच तुझा शब्द मला स्टॅम्प पेपरवर सहीच्या रूपात हवाय. आपण घरासाठी आणि गावासाठी असे वेगवेगळे नियम करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला शास्त्रानुसार वैदिक पद्धतीने विवाह करावा लागेल. अहो, पुनर्वसूचं लग्न आपल्या दारात माझ्या डोळ्यासमोर लागणार आहे असं म्हटल्यावरच मला हुशारी आलीये. वासू, मला इतकंच माहितीये की मला हे सगळं जमणार नाही. माझा नाहीये विश्वास या सगळ्यावर. अगं मग तू या दादांसमोर का नाही बोललीस? माझा बाबा अडचणीत येईल या सगळ्याने. छोटी गोष्ट आहे का ही? वासू, प्रश्न तत्वांचा आहे. तुला कळत नाही का उर्मी? माझी आई अंथरुणाला खिळलेली आहे. हो, पण हे सगळं आपल्याला माई नाही, दादा करायला सांगताय. ते माईसाठीच ना. मला बाबाशी बोलावं लागेल. उर्मी, आपण आत्ता नको बोलायला. भांडण होईल पुन्हा. आपल्याला ना एकमेकांची भाषा समजतच नाही कधी कधी. मला प्रश्न पडतो की किती तूच मुलगी आहेस का जिच्याशी मी लग्न केलंय? तू सासर विरुद्ध माहेर, अशा द्विधेत काय मी? सासर सांभाळावं तर माहेर सुटेल, माहेरचा विचार करावा तर सासर तुटेल. असं का? कुणाला जुक्त माप देऊ? कुणाची निवड करू? माहेर किंवा सासर काहीही निवडलं तरी माझं नुकसान अटळ आहे. काय करू? म्हणून बाबा मला वासूशी लग्न करू नको असं म्हणत होता. मी एवढी अडकत चालले, मला कळलंच नाही. आणि आता तर अशा वळणावर आहे की पुढेही जाऊ शकत नाही आणि मागेही फिरू शकत नाही. कसली ही द्विधा? बाबाने मला आयुष्यभर पुरोगामी संस्कार दिले, प्रेम दिलं, शिक्षण दिलं. त्याला मी शिकायला हवं होतं, कोणीतरी मोठं व्हायला हवं होतं. पण मी लग्न केलं. त्याने बिचाऱ्याने तरीही ते सगळं एक्सेप्ट केलं. बाबाला माझं सुख पाहिजे, पण मी त्यापासूनही त्याला लांब ठेवते. त्यासाठी मी आजीला खोटं बोलायला लावते. काय चाललंय माझं? एक मुलगी म्हणून मी नालायक ठरते. पण माईंच्या तब्येतीचा विचार पण करायला हवा ना. वासू म्हणतो तसं तत्व म्हणून न बघता माणुसकीने बघितलं तर सगळं सोपं होईल का? 22 वर्षाचे संस्कार पुसून मी या लग्नाला कशी उभी राहू? माझा बाबा मरेल त्याला जर हे सगळं कळलं तर.
माईंचं काय मग? आता जर मी मागे फिरले तर त्यांना हे सगळं झेपेल का? आणि त्यांना काय झालं तर मग वासूचं काय? मुळात मला चालणार आहे का हे सगळं? माईंच्याच काय कोणाच्या जीवाशी जर खेळ होणार असेल ना तर ती तत्व काय कामाची? तू अहो मी काही भूत नाहीये. तुझ्यापेक्षा भूत परवडलं. अजूनही राग आहेच का मनात? तू इथे काय करतेस? तुम्ही इथे उदास बसला होतात. उदास बिदास काही नाही, मी नुसता बसलो होतो. तुम्हाला चहा देऊ का आणून? नको. मग सरबत? तुला मला काही द्यायचंय का? हो. मग मला जरा शांतता दे प्लीज. मी काय 24 तास नसते तुमच्या बरोबर बायकोसारखी. हो ऐका ना, तुला मी एक सांगू का? एक नाही 1000 सांगा, पण मला मदत हवी आहे तुमची जरा. मी तुझी कसलीही मदत करणार नाहीये. पण एकदा ऐकून तरी घ्या. मला नाही ऐकायचंय काही. सुनील बद्दल मला काही ठरवता येत नाहीये. म्हणजे मी सुनीलना भेटते, आम्ही बोलतो, पण मला ना काही निर्णयच घेता येत नाहीये. पण तू सिरियस आहेस का त्याच्याबद्दल? तर हा धागा आहे जो आम्हाला जोडेल. ह्यांनी हा विषय झिडकारला नाही का माझा अपमान केला नाही. या विषयाला पकडून मी निदान त्यांच्याशी संवाद तरी साधू शकते. मला माहिती आहे की मी त्या बावळटाला शेवटी नाहीच सांगणार आहे. माझा निर्णय केव्हाच झालाय. पण माझ्याशी या विषयात बोलण्यात त्यांना स्वारस्य असेल तर त्याविषयी बोलून मी त्यांच्याशी मैत्री करीन. काय आहेस का त्याच्याबद्दल सिरियस तू? म्हणजे दादांनी सांगितलेलं पटलंय मला सगळं, पण तरी ना जरा धाकधूक होतीये मनात. कशाबद्दल? मोठा विषय. तुमचा आता मूड नाहीये, तुम्हाला वेळ असेल तेव्हा बोलू आपण. त्या सुनील बद्दल तू पॉझिटिव्हली विचार करायला तयार असशील तर मी तुझी मदत करायला तयार आहे. मलाही तेच हवंय. म्हणजे मलाही कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. आई बाबा असते तर त्यांच्याशीच बोलले असते. आणि दादांशी सगळ्या विषयावर बोलता येत नाही ना, तुम्हालाही माहिती आहे ते. म्हणूनच कोणीतरी विचारी शहाणा माणूस हवाय मला, ज्याच्याशी बोलून माझ्या मनातला गोंधळ मोकळा होईल. ठीक आहे, बोलूया आपण. अहो काय सांगताय काय? पुन्हा एकदा लग्न म्हणजे? अगं न्यायालयात झालेलं लग्न आपण मान्य तरी करतो का? पण ते दोघं तयार आहेत का? ते दोघं तयार न व्हायला काय झालं? बायको कसला वैताग आहे. यात वैताग काय कुमुद? घराला तोरण लागणार आहे, चांगली गोष्ट आहे की. अहो ती चांगलीच गोष्ट आहे, पण मला सांगा, आता उर्मी माहेरी राहणार, पुनर्वसू भाऊजी इकडे. शिवाय आपल्याला तिच्या माहेरची परिस्थिती माहिती आहे का? उगाच तिच्या माहेरच्यांना कशाला त्रास? काहीही त्रास होणार नाही. उलट आता तिच्या माहेरच्या लोकांशी ओळख होईल आपली, एक नातं निर्माण होईल. सगळं काही जे काही होणार आहे ना ते चांगल्या करताच होणार आहे. माई दादा घरात घेतील ना त्यांना? घरात घेतलं आहेच की. आणि आता माईंच्या आजारपणामुळे दादा देखील फार कठोर भूमिका घेणार नाहीत. हे सगळं ना वंसनमुळे झालं. मला सांगा काय गरज होती हो त्यांना हे सगळं करायची? माईंना काही झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं. आधीच दादांच्या डोक्याला काय कमी ताप आहे तर त्यांनी हे उद्योग करून ठेवलेत. कुमुद, सोडतो विषय. नाही, मला वाटतं ना मुळात माहेरवाशिणीनं माहेरवाशिणीसारखंच राहावं. उगाच कशाला भावांच्या संसारामध्ये लुडबुड करायची? आणि त्यांच्या सासरकडच्यांना काही वाटत नाही का हो? साधा एक फोन सुद्धा केलेला नाही अजून. काही प्रॉब्लेम आहे का हो? कुमुद पुरे. वासू, बोलूया आपण. नको. अरे न बोलल्याने तिढा सुटणार आहे का? माझ्या पुरतं मी सोडवलाय, तुझं तू बघ. आपल्या इथे तुझं माझं कधीपासून आलं? आणि आपले दृष्टिकोन तर वेगळेच आहेत ना. हो, पण संसार एकच आहे ना. उर्मी, मला आता तेच तेच बोलण्याचा कंटाळा आलाय. वासू पण हे बघ, मला आता माई खेरीज दुसरं काही महत्वाचं नाही.
आणि तुझ्या बाबांचा मुद्दा आहे. पण त्यांच्यापर्यंत हे सगळं न्यायचंच कशाला असं मला वाटतं. पण त्यांच्यापर्यंत गेल्यात तर कोण नेणार, तू किंवा मी? माई दादा त्यांच्याशी बोलायचं म्हणतायत. ते आपण मॅनेज करू शकतो. म्हणजे काय करायचं? हे बघ, माझ्याकडे याचं अगदी रेडीमेड उत्तर नाही. तो नंतरचा प्रश्न आहे. मुळात तुला हे प्रिन्सिपली मान्य आहे का, हा मुद्दा आहे. मला काही चॉईस आहे पुनर्वसू? आत्या आत्या आत्या, अगं बसलीस काय? उठ पटकन, तू इकडे ये. नंदे, हो. अगं काय करतेस? थांब, मला चक्कर येईल नंदे. अगं थांब थांब, मला बसू दे. अगं चक्कर आली मला. काय तिला म्हणाव नंतर ये. का? मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. काय झालं? यशाची पहिली पायरी चढलीये मी आत्या. झालं काय? हे माझ्याशी बोलले. म्हणजे? एरवी हे तुसडं किंवा तुटक बोलून निघून जायचे. हा, आमच्याकडे विषय नव्हते बोलायला. मग आता मिळाला? हो, कोणता? सुनील. सुनील? या बावळटशी मी लग्न करणार नाहीये ठरलंय माझं. आणि तू सांगितलंस की काय हे पुनर्वसूला? का वेडबीड लागलाय का मला? मग मी सांगितलं त्यांना, मला त्यांच्या बाबतीत निर्णय घेता येत नाहीये की ठरवता येत नाहीये, म्हणून मला कुठल्या तरी शहाण्या आणि विचारी माणसाची मदत हवी आहे त्यासाठी. मग काय म्हणाला तो? त्यांच्यात भांडण झालंय म्हणून त्यांचा मूड नव्हता, पण म्हणाले बोलूयात आपण. आत्या, पहिल्यांदा या माणसाने माझ्याशी बोलायची तयारी दाखवली. खूप आहे माझ्यासाठी. एरवी ते ढुंकून पण बघायचे नाहीत माझ्याकडे, पण आपण बोलूयात असं म्हणाले ते. माझा आनंद गगनात मावत नाहीये. जवळजवळ आमचं लग्न झालंय असंच वाटतंय मला. नंदे, फार उडू नकोस. नाही म्हणजे तू जे केलंयस ते ठीकच आहे, पण तू त्यांच्या जितकी जवळ जाशील ना तितकं तुला सावध राहावं लागणार आहे. म्हणजे तुझ्या मनात खरं काय आहे हे त्याला कधीच कळून देऊ नकोस. ते या जन्मात कळणार नाहीये त्यांना. हे बघ नंदे, तू खूप अडचणीत आहेस आणि तुला मदतीची गरज आहे असं भासव. तुला मदत करायला तो मागे पुढे पाहणार नाही, कारण त्याच्या घरच्यांची पद्धतच आहे तशी. गरजूंना मदत करायची हे पुनर्वसूवर संस्कार आहेत दादांचे. त्यामुळे आत्ता ह्या अडचणीचा तू फायदा करून घे आणि त्याच्याशी मैत्री कर. हा, पण उर्मी त्याच्यापासून तुटण्यासाठी तुला वाट पाहावी लागेल. पण कसं तुटेल ते? अगं, भांडणं सगळ्याच नवरा बायकोंमध्ये होतात, पण त्याच्यात कुटुंब आलं की ती विकोपाला जातात. आणि ह्या दोघांमध्ये आता आपल्याला कुटुंब आणायचंय. हे कसं करायचं आपण? शोधलं की सापडतं. म्हणजे कविता करायला लागलात की काय पुन्हा? छे हो, कविता कसल्या करतेय? मग पुनर्वसूच्या लग्नाच्या आमंत्रणाच्या नोंदी करतेय. त्याला अवकाश आहे अजून. होय हो, पण दिवस असे भराभर निघून जातील ना. ऐन वेळी गडबडीत कुणाला आमंत्रण राहायला नको बाई. आदितीच्या लग्नाच्या वेळी आठवतंय ना, वाकनिसांच्या घराला कुलूप होतं म्हणून पत्रिका द्यायची राहून गेली आणि नंतर लक्षातच राहिलं नाही. वाकनीस वहिनींनी बोलून बोलून माझा जीव काढला हो नंतर अगदी. पण लग्नाला तर आली होती की अगदी जोडीनी. ते तुमच्या प्रेमापोटी, पण संधी मिळाली की वाकनीस वहिनी बोलून दाखवतात पत्रिकेचं ते. पुन्हा नको बाई असं व्हायला. कुणाचं दार बंद असलं ना पत्रिका द्यायच्या वेळी, तरी शेजाऱ्याच्या घरी का होईना पत्रिका ठेवून यायचं आपण. हो हो हो, सगळं करूया, पण तुम्ही जरा धीरानं घ्या. एवढी कशाची घाई नाहीये. अजून त्यांच्या पत्रिकाही जुळवून पाहिल्या नाहीत आपण. त्या जुळतीलच हो, खात्री आहे माझी. आणि बरं का, थोडं कमी जास्त असेल ना तर चालवून घेऊया आपण, म्हणजे थोडक्यासाठी पुन्हा. अहो, तेवढं कळतं मला. मी आपलं असंच सांगितलं. हा
हा असला विचार करून स्वतःला त्रास करून घेणार असाल ना तर बाजूला ठेवा ते आणि पडा बरं जरा. अहो पडून पडून कंटाळा आलाय मला. ह्या कामामुळे जरा तरी वेळ जातोय माझा. पुनर्वसूच्या लग्नाच्या कल्पनेने ना माझं सगळं बळ परत आलंय. नाही तसं असेल तर चांगलंच आहे, पण उत्साहाचा पण अतिरेक नको ना. आपण तिची अजून पत्रिका जुळवून बघितलेली नाही. समजा तिच्या पत्रिकेमध्ये काहीतरी अनिष्ट योग असेल किंवा तुमच्या चिरंजीवांच्या दृष्टीने काहीतरी घातक असेल तर आपण काय करणार आहोत? अहो तर त्यासाठीही तुमच्या मनाची तयारी ठेवा. आत्ताच एवढं आशेला लागू नका की नंतर त्याचा तुम्हालाच त्रास होईल. नाही, महाराजांच्या कृपेने सगळं चांगलंच होईल, पण सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात हे लक्षात ठेवा. पत्रिका येऊ देत, त्या जुळू देत, मग मीच तुम्हाला थांबवणार. अगदी तुम्हाला हवं ते करा, पण आत्ता जरा सबुरीनं घ्या. आणि चला 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 आता काढा घ्या बरं. अहो घेते मी. रुग्ण आहात तुम्ही आणि तुमची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे, तेव्हा ते मला करू द्या. घ्या. हा. बोलूया आपण. बाबा, तुमच्या आशीर्वादानं सगळं काही ठीक होतंय आता. यांच्याशी काय काय बोलायचं, तो विषय कसा वाढवायचा, हे मी मनातल्या मनात ठरवून ठेवलंय. आता तुम्ही बघाच, ह्या घराच्या तिजोरीच्या किल्ल्या कशा मी कमरेला लावून फिरते. नंदे, आत्या, आत्या, नंदे, अगं वाघ मागे लागल्यासारखी काय आलीस धावत? नंदे दादा लग्न लावतायत. कोणाचं? वासू आणि उर्मीचं. काय? त्यांच्या पद्धतीने पत्रिका बघून. तू भांडतोस. आणि तू काय सोशिक बाई सारखे सगळं ऐकून घेतेस का? अरे पण मग तू भांडण झाल्यावर बाहेर का निघून जातोस? ती थांबावीत म्हणून. थांबतात का त्याने ती? मी बाहेर असेपर्यंत तरी थांबतात. आणि आत आल्यावर किती विचित्र वागतोस तू, जणू दुसऱ्याचीच बायको आहे. अच्छा, तू कशी वागतेस माहितीये का? एखादा परका पुरुष किंवा दरोडेखोर खोलीतल्यासारखे लुक देतेस असे. गप्प बस रे, दरोडेखोर वगैरे काही नाही. काहीही बोलतोस तू. उर्मी, खरंच आय एम सॉरी. आय एम सॉरी टू. खूप चिडलो का मी? मीच समजून नाही घेतलं तुला. पण तुझा मुद्दा बरोबर होता. हो, पण माईंची तब्येत पण महत्वाची आहे ना. तुझ्या बाबांशी आपण. एक मिनिट, आता सध्या ना माईंची तब्येत आपल्यासाठी प्रायोरिटी आहे. आणि तुझ्या बाबांचं काय? हे बघ, खूप गाजावाजा न करता त्या वडाच्या पूजेसारखं उरकू शकतो का लग्न आपण? म्हणजे बाबाला जर कळलं ना तर त्याला हर्ट होईल. पण आपण छोटंसं आपापल्यातच केलं आणि फार चर्चा नाही झाली ना तर त्याला कळणारही नाही रे. आणि माईदादांच्या मनासारखा केल्यासारखाही होईल. हो, तसं करूया ना आपण. पण माईदादा मी बोलतो त्यांच्याशी. ऐकतील ना रे ते? हो, आपण आता त्यांचं एवढं ऐकलं म्हणल्यानंतर ऐकतील ते. तसं असेल तर मग आपण दादांना हो सांगूया. हो, आणि तुझ्या आई बाबांना इथे बोलवायचं नाही यासाठी स्टँड घेईन मी. काळजी करू नकोस. हेच सगळं काल पण बोलू शकलो असतो आपण. हो, पण तुझा नवरा मूर्ख आहे ना. आणि तुझी बायको पण काय फार शहाणी नाहीये. आणि ते दोघं चिडले की झालं जगाचं कल्याण.
अरे भाऊ, येऊ का? हा, ये ना. उर्मी, तुझी जन्मवेळ आणि स्थळ सांगशील का मला? देव असं का करतोय माझ्याशी? काल हे माझ्याशी बोलले तर केवढी खुश होते मी. हे बघवलं नाही का त्याला? आज लगेच हा बॉम्ब टाकला माझ्यावर. असं काय घोडं मारलंय मी नशिबाचं की मला सुखच मिळत नाहीये. हे नंदे असं आहे. नंदे तू शांत हो आधी. तू चल बघू इकडे. शांत कशी? इकडे ये, इकडे बस, शांत हो. अगं अशी कशी शांत होऊ? आता काय माझ्या डोळ्यात देखत त्यांचं लग्न बघू का? आधी झालं ते दृष्टीआड सृष्टी होतं. त्यांच्या लग्नानं या घरात कोणालाच आनंद झाला नव्हता म्हणून माझं भावलं होतं. पण दादांच्या मर्जीने हे लग्न झालं तर ती या घरात राजरोज फिरेल. तिला माई दादांचं प्रेम मिळेल आणि या घराचा हक्कही. आणि माझ्या हातात फक्त धुपाटणं राहील. अगं नंदे, पण अजून तसं काही झालेलं नाहीये. त्यांचं लग्न नाही व्हायला पाहिजे आत्या. काहीही झालं तरीही मी माझं मरण माझ्या डोळ्यासमोर नाही पाहू शकत. पण दादा आता त्यांची पत्रिका जुळवून बघतायत. अगं पण तिची पत्रिका पण नाहीये. पण दादा काढतील ना जन्मवेळेवरून. मग आता 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 मला नाही माहिती. तू शांत हो बाई नंदे, मला पण काही सुचत नाहीये आता. त्यांचं दादांच्या म्हणण्यानुसार लग्न झालं तर तिचे या घरात पाय घट्ट रोवले जातील आणि माझ्या डोक्यावरचं छप्पर उडेल. अगं पण त्यांचं लग्न तर झालंच आहे ना. अगं पण ते मान्य नव्हतं ना त्यांना. आता हे थांबवणं आपल्या हातात नाहीये नंदे. तरी हे थांबवलंच पाहिजे. मग कुठल्याही टोकाला जावं लागलं तरी सुद्धा. त्यांचं लग्न झालं ना की तुलाही गाशा गुंडाळावं लागेल हे लक्षात ठेव. ती काय मला इथे टिकू द्यायची नाही आणि मी गेले की तुलाही जावंच लागणार आहे.